नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कृषी अपडेट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 30 सप्टेंबर 2025, वार आहे मंगळवार। सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील पाऊस आता पूर्णपणे बंद झालेला आहे, थांबलेला आहे। पण तरीही आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळतील। मात्र राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तर पाहणार आहोत मित्रांनो, आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये वातावरण हे कसे असणार आहे। माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, सुरुवातीला विदर्भामध्ये पाहायचे झाले असता विदर्भात दुपारनंतर नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व तसेच आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला आज दुपारपर्यंत तापमान व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर दुपारनंतर व रात्री दरम्यान या परिसरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मात्र अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट व तसेच इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला वातावरण हे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल। तर यातील काही भागात आपल्याला मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र पावसाची शक्यता विदर्भात आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर व संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला पावसाची मोठी उघडीप पाहायला मिळणार आहे व हळूहळू पूर परिस्थिती देखील नियंत्रित होत आहे। तसेच या संपूर्ण परिसरात पावसाने शेतकऱ्याचे व शेतीमालाचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे। तर आता या संपूर्ण मराठवाड्यात पावसाची मोठी उघडीप पाहायला मिळणार आहे। तापमान देखील पुढील काही दिवस आपल्याला पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात पुणे, सासवड, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत काही भागात तापमान तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र दुपारनंतर व संध्याकाळच्या वेळी यातील बहुतांश भागात हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतील। मात्र सोलापूर, पंढरपूर, कुची, जत, इंदापूर, करमाळा, बारामती, देऊन अहिल्यानगर व इतरही संपूर्ण परिसरांमध्ये आपल्याला वातावरण हे संपूर्ण कोरडे पाहायला मिळेल। या भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला तापमान देखील पाहायला मिळेल व तसेच या भागात देखील पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच कोकण किनारपट्ट्यात हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार व तसेच संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, कोकणामध्ये वातावरणात बदल होऊ शकतो, म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी। त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खानदेशच्या भागात देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाने दिलासा दिलेला आहे। त्यामध्ये पाहायचे झाले असता नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ, पारोळा, शिरपूर व तसेच संपूर्ण खानदेशच्या भागात पावसाची मोठी उघडीप पाहायला मिळेल। मात्र नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर राहू शकतो। तर मित्रांनो, ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।